नमस्कार मित्रांनो, आज आपण मकर संक्रांतीच्या सणाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत। मकर संक्रांती हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे जो दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो। हा सण हिंदू धर्माच्या पंचांगानुसार पौष महिन्यात असतो आणि मुख्यतः सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यामुळे हा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा इतिहास खूप प्राचीन आहे। मकर संक्रांतीला खगोलशास्त्रीय महत्त्व देखील आहे। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। सनातन हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती हा उत्तरायणाचा आरंभ आहे। उत्तरायण म्हणजे सूर्याच्या उत्तर दिशेने जाण्याचा कालावधी, ज्यामुळे सूर्य पृथ्वीवर अधिक उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा घेऊन येतो। यामुळे दिवस लांब होतात आणि रात्री कमी होतात। या कारणामुळे मकर संक्रांतीला उत्तरायणाची सुरुवात म्हणून मानले जाते। मकर संक्रांती हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे। याला सूर्याची पूजा असं देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी सूर्याच्या विशेष महत्त्वाच्या राशीत प्रवेश होतो। मकर संक्रांतीची पूजा आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवात, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे। मकर संक्रांतीचे महत्त्व। मकर संक्रांतीचे महत्त्व अनेक पद्धतीने समजावता येते। या दिवशी अनेक लोक आपल्या जीवनातील वाईट गोष्टी सोडून नव्या सुरुवातीला महत्त्व देतात। याला नवा आरंभ किंवा नवीन आशा म्हणून देखील पाहिलं जातं। या दिवशी सूर्य आपल्या उत्तरेतील मार्गाने जातो आणि पृथ्वीवरील उष्णता वाढवते। यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पीक उचलण्याची वेळ येते। मकर संक्रांतीचं महत्त्व खास करून शेतकऱ्यांसाठी आहे। त्यांनी त्यांच्या कष्टांच्या फळांची पूजा केली जात असून त्यांच्या कामाच्या परिणामाचा आनंद घेतला जातो। तसंच या सणाला एक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे। मित्र आणि कुटुंबीय एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात। मकर संक्रांतीला खास तिळगुळ घे आणि गोड बोला असं सांगितलं जातं। तीळ आणि गुळ यांचा संबंध विशेषतः संक्रांतीसाठी महत्त्वपूर्ण आहे। तीळ आणि गुळ हे प्रतीक आहेत गोड गोष्टींच्या आणि सौहार्दाच्या। या दिवशी प्रत्येकाने गोड गोष्टी खाऊन एकमेकांना शुभेच्छा देणं हा महत्त्वाचा परंपरेचा भाग आहे। गोड बोला हे शब्द एकमेकांमधील प्रेम, विश्वास आणि सौहार्द वाढवण्याच्या संदेशावर आधारित आहे। मकर संक्रांतीचा सण भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। विविध प्रदेशांमध्ये सणाची वेगवेगळी खासियत आहे। आपण महाराष्ट्रातील मकर संक्रांती, पंजाबमधील लोहडी आणि दक्षिण भारतातील पोंगल ह्याबद्दल पाहणार आहोत। 1. महाराष्ट्रातील मकर संक्रांती। महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जातं। विशेषतः पतंगबाजीसाठी प्रसिद्ध आहे। लोक छतांवर जाऊन रंगबेरंगी पतंग उडवतात। याला पतंग उत्सव असं देखील म्हटलं जातं। याच दिवशी तिळगुळ आणि गुळाचा वापर खूप केला जातो। घराघरात गोड पदार्थ बनवले जातात आणि एकमेकांना दिले जातात। यामुळे एक नवीन आणि सकारात्मक ऊर्जा संचारते। 2. पंजाबमधील लोहडी। पंजाबमध्ये मकर संक्रांतीला लोहडी म्हणून साजरा केला जातो। लोहडी हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा असतो। लोक रात्री मोठ्या लोहडीच्या आगेजवळ गोळा होऊन गाणी गात, नाचत आणि गोड पदार्थ खात सण साजरा करतात। लोहडी एक प्रकारे उन्हाळ्याच्या आगमनाचे स्वागत करणारा सण आहे। 3. दक्षिण भारतातील पोंगल। दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मकर संक्रांती पोंगल म्हणून साजरा केला जातो। पोंगल हा शेतकऱ्यांचा उत्सव आहे। या दिवशी त्यांनी त्यांच्या कष्टांच्या फळांची पूजा केली जातात। गोड पदार्थ, विशेषतः तांदळापासून बनवलेले पोंगल, प्रामुख्याने बनवले जातात आणि सूर्याच्या उपास्य देवतेची पूजा केली जाते। मकर संक्रांतीचे सांस्कृतिक प्रतीक। मकर संक्रांतीला अनेक सांस्कृतिक प्रतीक आहेत। यामध्ये खास करून तिळगुळ, पतंगबाजी
आणि आग लावणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। चला तर मग यांचा थोडक्यात अभ्यास करूया। 1. तिळगुळ। तिळगुळ हा सणाशी संबंधित गोड पदार्थ आहे। तीळ आणि गुळ यांच्या मिश्रणाने तयार केलेली गोड गोष्ट एकमेकांना देणे हे गोड बोलण्याचे प्रतीक आहे। याचा उद्देश म्हणजे आपले विचार, शब्द आणि कृती गोड आणि सौम्य असावी। 2. पतंगबाजी। मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे। पतंग उडवताना सूर्याची उपासना केली जाते आणि या परंपरेत आनंद आणि उत्साह भरलेला असतो। मकर संक्रांती आणि त्याच्याशी संबंधित आहार। मकर संक्रांतीला खास गोड पदार्थांची तयारी केली जाते। तिळगुळ हा यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे। तीळ, गुळ आणि इतर गोड पदार्थ खाणे हा संक्रांतीसाठी एक महत्त्वाचा संकेत आहे। त्याचबरोबर दक्षिण भारतात पोंगल बनवला जातो, जो तांदळापासून बनवला जातो। मकर संक्रांती एक आनंदोत्सव आहे जो जीवनात नवा प्रकाश आणि समृद्धी घेऊन येतो। या दिवशी सूर्याचा प्रवेश आपल्या जीवनात नवा आरंभ, नवीन दिशा आणि ऊर्जा घेऊन येतो। प्रत्येक राज्य आणि संस्कृतीमध्ये याचे वेगळे महत्त्व आणि परंपरा आहे, परंतु त्याच्यातील एक गोष्ट समान आहे, ही संक्रांती सर्वांसाठी गोडी, सुख आणि सौहार्दाचा संदेश घेऊन येते।